आमदार रोहितदादा पवार यांनी 10 तारखेला पत्रकार परिषद घेऊन आदरणीय अजितदादांच्या अपघातासंदर्भात काही संशय व्यक्त केला. अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. अनेक फॅक्ट्स समोर आणल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या. ह्या फॅक्ट्स आणि प्रश्नांच्या आधाराने चौकशी होण्याची नितांत गरज आहे. अजितदादांचा हा सरळ नैसर्गिक अपघात नाही हे आता चित्र स्पष्ट होऊ लागलेलं असताना अजितदादांच्या पक्षाचे प्रमुख नेते मंडळी मात्र याच्यावर मुख गिळून गप्प का बसलेत हा साधा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, या प्रमुख नेत्यांना किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना हे प्रश्न का पडले नाहीत? संजय राऊत प्रश्न विचारतात, बजरंग सोनवणे प्रश्न विचारतात लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, परंतु अजितदादाच्या पक्षाचे प्रमुख मंत्रिमंडळातले सहकारी का गप्प आहेत? रोहितदादांची प्रश्नावली, रोहितदादांनी उपस्थित केलेल्या फॅक्ट्स याची नितांत सखोलपणे चौकशी होण्याची गरज आहे. अजितदादांच्या पक्षाने हिंमत दाखवून आवाज उठवण्याची गरज आहे. तो आवाज आपण का उठवत नाही आणि भारतीय जनता पार्टीला अस्वस्थ होण्याची गरज काय? रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.